सह्याद्रीच्या उंच हिरव्यागार पर्वत रांगेच्या हृदयात उभा असलेला शिवनेरी किल्ला सकाळच्या सोनेरी प्रकाशानं उजळून निघाला होता. याच किल्ल्यात जिजाऊंच्या कुशीत जन्मला पराक्रमाचा तेजोदीप बाल शिवाजी. जन्मताच कपाळावर तेज, डोळ्यांत ज्वाला आणि नियतीने रोवलेलं स्वराज्याचं पवित्र बीज. प्रत्येक सकाळी शिवाजी जिजाऊंच्या चरणी नमस्कार करीत. आईसाहेब, आशीर्वाद द्या. जिजाऊ त्यांच्या डोक्यावर हात ठेवत प्रेमळ पण दृढ स्वरात म्हणत, शिवबा, तुझं आयुष्य धर्मासाठी, न्यायासाठी आणि प्रजेच्या रक्षणासाठी असू दे. शिवबा नतमस्तक होत. आईसाहेब. शिवबा थोडे मोठे होताच दालानात गुरुजी, वेदपाठी ब्राह्मण आणि जिजाऊ त्यांना धर्म, न्याय, रणनीती, राज्यकारभार, इतिहास, कर्तव्य आणि आदर्श राजा कसा असावा याचे धडे देत. शिवाजी मन लावून शिकत. डोळ्यांत अभ्यासाचं तेज झळकत असे. मोकळ्या जागेत ते मित्रांसोबत मातीचं किल्ले बांधत. भिंती, बुरुज, दरवाजे सगळं स्वतः तयार करीत. किल्ला पूर्ण झाला की छोटासा भगवा ध्वज लावत म्हणत, एक दिवस असा झेंडा आपल्या खऱ्या किल्ल्यांवर फडकेल. मावळातील मुलं थक्क होत. शिवाजी रणनीती, हल्ला, बचाव, गुप्त मार्ग सगळं खेळता खेळता शिकवत. घोडेस्वारी शिकताना त्यांची देहबोली जणू जन्मजात योद्ध्यासारखी वाटे. घोडा धावू लागला की ते वाऱ्याशी स्पर्धा करीत. लाकडी तलवार फिरवताना धुळीतून ठिणग्या उठत. धनुष्यावर बाण चढवला की लक्ष स्वतःच झुकत असे. कधी गुरुजी मार्गदर्शन करत तर कधी पर्वतात विहार करणारे साधू सांगत, शिवबा, शत्रूला हरवणारी तलवार नाही, मनाची जागृतीच खरी जिंकवते. एकदा जंगलात एक विलक्षण प्रसंग. प्रचंड सिंह गर्जना करत समोर आला. मुलं मागे हटली, पण शिवाजी तलवार उंच धरून स्थिर उभे राहिले. एका अचूक फटक्यानं त्यांनी सिंहाला दूर ढकललं. सिंह त्यांच्या तेजात आणि गायब झाला. मुलं आनंदानं ओरडली, शिवबा सिंहापेक्षाही ताकदवान. बालवयातच शिवाजींचा सईबाईंसोबत विवाह झाला. निरागस वय, स्वच्छ मन, भविष्यातील महानत्वाची छाया दोघांच्या चेहऱ्यावर दिसत होती. सईबाईही शिवाजींसोबत मातीचे किल्ले बांधत. त्यांच्या हातात स्थैर्य तर शिवाजींच्या मनात दूरदृष्टी होती. शहाजी राजांच्या आज्ञेने जिजाऊ शिवाजी पुण्यातील लाल महालात निघाले. मार्गात जरालेली गावं, राख झालेली घरं, रडणारी माणसं दिसली. शिवाजींच्या मनात बदल्याची नाही, न्यायाची ज्वाला प्रज्वलित झाली. रस्त्यात आदिलशाहीने जमिनीत गाडलेली लोखंडाची पहार दिसली. गुलामीचे घृणास्पद चिन्ह. बाळ शिवाजीनं ती घट्ट पकडली आणि प्रयत्नांच्या बळावर ती जमिनीतून उपटून फेकून दिली. सह्याद्री दणाणून गेला. जनता ओरडली, जय शिवबा. थोड्याच पुढे त्यांनी एक शेतजमीन पाहिली, जी गाढवाच्या नांगराने उद्ध्वस्त केली होती. शिवाजी म्हणाले, मी या भूमीत सोन्याचा नांगर फिरवून तिला पुन्हा पवित्र करीन. काही दिवसातच जिजाऊच्या आशीर्वादाने शिवबाने स्वतः सोन्याचा नांगर फिरवून उजाड जमिनीत पुन्हा जीवन फुलवलं. शेतकरी आनंदाने म्हणाला, हा आमचा राजा. लाल महालात शिवाजींचं खऱ्या अर्थानं शिक्षण सुरू झालं. इथे त्यांना कोंडोजी फर्जंद भेटले, युद्धकलेचे उस्ताद. शिवाजी धावणे, उड्या, भिंत चढणे, तलवार कला, कठोर कसरती सर्व काही शिकू लागले. कोंडोजी नेहमी म्हणत, हा शिवबा एक दिवस राजा होणार. काही दिवसांनी शिवाजी मित्रांसह रायरेश्वराच्या मंदिरात गेले. शांत, पवित्र वातावरणात शिवाजींनी दोन्ही हात जोडून स्वराज्याची प्रतिज्ञा केली. मी स्वराज्य उभारीन, ही भूमी अन्यायापासून मुक्त करीन. त्या क्षणी इतिहास जन्माला आला. यानंतर शिवाजींच्या पराक्रमाची गाथा दऱ्यादऱ्यान घुमू लागली. पहिला महान पराक्रम, तोरणा किल्ल्याचा विजय. अंधारात जीवावर उदार होत कच्च्या कातळावरून चढाई केली आणि पहाटे भगवा फडकावला. शिवाजी आईसाहेबांना म्हणाले,
आईसाहेब, हा स्वराज्याचा पहिला विजय. तोरण्यानंतर किल्ल्यांची मालिका थांबली नाही. राजगड, कोंढाणा, पुरंदर, रोहिडेश्वर. शिवबाने गनिमी कावा, वेगवान हल्ले आणि अप्रतिम बुद्धीनं एक एक किल्ला स्वराज्यात सामावला. जनता आनंदानं जल्लोष करू लागली. लोक म्हणू लागले, शिवबा आहे ना, मग भीती कसली? आणि हाच बालक, मातीचे किल्ले बांधणारा, तलवार फिरवणारा, सिंहाशी भिडणारा, आईचा आशीर्वाद घेणारा, गुरुजींचे शास्त्र शिकणारा, कोंडोजीकडून कसरत करणारा, जनतेच्या वेदना हृदयाशी धरणारा. एक दिवस इतिहासाचा सर्वात तेजस्वी नायक झाला, छत्रपती शिवाजी महाराज. Please like, share and subscribe.